तर कुठल्याही ट्रॅफिकच्या नियमांचं किंवा ट्रॅफिक रेग्युलेशन किंवा रस्ता सुरक्षा याचे 3 पैलू आपण घेऊ. पहिला पार्ट असतो चांगल्या पद्धतीचे रोड बनवणे. दुसरा पार्ट काय झाला? एन्फोर्समेंट. एन्फोर्समेंट म्हणजे काय? जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करायचं लोकांनी पण आणि पोलिसांनी किंवा ऑथॉरिटीजने ते पालन करून घ्यायचं. तिसरा पार्ट काय? अवेअरनेस, जनजागृती. कशाबद्दल? ट्रॅफिकच्या नियमांबद्दल आणि ते पालन करण्याचे फायदे काय. या 3 गोष्टी जोपर्यंत पालन होत नाही तोपर्यंत ऍक्सिडेंट थांबणार नाही. रस्ता सुरक्षा नियम धाब्यावर बसवीत आपण आपलेच नाही तर आपल्या सोबत इतरांचेही जीवन धोक्यात आणतो आणि म्हणून गरज आहे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाची. आयोजक मुंबई तरुण भारत यांनी सोनपंत दांडेकर महाविद्यालय यांचे NSS, NCC आणि DLLE विभाग तसेच आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने आज रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन येथे केले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत भारतीय परंपरा, गुणवत्ता आणि विश्वास यांची ओळख असलेले पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डॉक्टर गजानन रत्नपारखी यांचे गुरुकृपा हार्ट फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री यतीश देशमुख साहेब, आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक माननीय डॉक्टर कुणाल दोशी सर, रस्ता सुरक्षा जनजागृती तज्ज्ञ माननीय श्री राजीव चौबे साहेब, सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर तानाजी पोळ सर, मुंबई तरुण भारतचे चीफ ब्युरो कमलेश संघे सर, मुंबई तरुण भारतचे हेड ऑफ सेल श्री श्रीनिवास खांगडे सर. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील श्री कमलेश संघे सर, ब्युरो चीफ, पालघर विभागीय कार्यालय. सर्वांना नमस्कार. मुंबई तरुण भारत जनजागृती रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय डायस, आजचे प्रमुख पाहुणे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुखजी, नंतर आरोग्यमचे संचालक डॉक्टर कुणाल दोशी, त्यानंतर चौबेजी, आपल्या सोनपंत दांडेकर कॉलेजचे प्राचार्य किरण सावेजी, उपप्राचार्य पोळजी, त्यानंतर इथे उपस्थित चौबेजी आमचे मुंबईहून आलेले हेड सेल्स खांडकेजी, इथे आपण समोर बसलेले मान्यवर सुधीर दादाजी, तर आमची संपूर्ण टीम, NSS आणि NCCचे सर्व विद्यार्थी. तरुण भारत हा एक वृत्तपत्र आहे आणि जसं आम्ही सांगतो की तुम्हाला बऱ्याच वेळेला ग्रेड देत असतील टीचर लोक, तर तसंच वृत्तपत्रांना पण ग्रेड दिली जाते आणि आम्ही त्यातले एक A+ ग्रेडचे वृत्तपत्र आहे. 1980 पासून गेले 45 वर्ष मुंबई तरुण भारत वृत्तपत्र म्हणून काम करत आहे. आणि या वृत्तपत्राचं थोडंसं वैशिष्ट्य मी सांगतोय की आम्ही फक्त बातम्या देणं एवढंच करत नाही, तर आम्ही जे पण विधायक कार्य आहेत, जे प्रशासक आहे, प्रशासकांना सपोर्ट करणे, त्यांच्या उणीवा दाखवून देणे, टीका करणे नाही, ह्या प्रकारे काम करत असतो. आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही असं म्हणाल की वृत्तपत्रांचं याच्यामध्ये काय काम आहे, तर आमचं एक सामाजिक बांधिलकी असते आणि त्या बांधिलकीसाठी आम्ही विविध कार्यक्रम असे करत असतो ज्याच्याने जनजागृती बरोबर आणि ज्ञान वाटता येईल ह्या प्रकारचं काम आम्ही करत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आता जर तुम्ही डायसवर बघितलात तर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. ते जेव्हा आता SP सर आहेत, संपूर्ण पालघर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, ते जेव्हा वेळ काढून तुमच्यासाठी येतात त्याच्यावरूनच आपण असं समजलं पाहिजे की ह्या गोष्टीचं महत्त्व किती आहे. सर्वच जण म्हणजे आता आम्ही सांगतोय की आम्ही आमच्याबरोबर आता प्रायोजक म्हणून आरोग्यम घेतलेलं आहे. रस्ता सुरक्षा करताना आपण, तुम्ही यंग आहात, आपल्याला माहिती आहे, यंग मुलं असल्यानंतर युवा हा नेहमी जोशात असतो, पण ती जोशमध्ये केलेली एक छोटीशी चूक आपल्या आयुष्यावरती येते बरोबर. आणि म्हणून आपण रस्ता सुरक्षामध्ये खूपच काय म्हणतात त्याला काळजीपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आम्ही ह्या कार्यक्रमामधून जे आज इथे जवळजवळ 100 मुलं आहेत, यांनी जर एक नियम
आपल्या मनाशी बांधला या कार्यक्रमातून, तरीसुद्धा आम्हाला वाटेल की हे कार्यक्रम आमचं सफल झालं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय श्री यतीश देशमुख सर यांनी 2025मध्ये पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी इथे मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त करावे. मुंबई तरुण भारत आयोजित रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान या कार्यक्रमाला उपस्थित सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री किरण सावे सर, तरुण भारतचे ब्युरो चीफ श्री कमलेश संके साहेब, तसेच तरुण भारतचे आनंद वैद्य साहेब, आरोग्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे श्री कुणाल जोशी साहेब, सर्व प्राध्यापक वृंद, जमलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, रस्ता सुरक्षा हा जसं आताच संके साहेबांनी सांगितलं, ह्या विषयाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरुण भारतचे संके साहेब आणि वैद्य साहेब मला येऊन भेटले आणि त्यांनी ही आयडिया मांडली की आपण असं शाळा कॉलेजेसमध्ये हे कार्यक्रम घेऊ. ती मला खूप खरोखर एक स्तुत्य उपक्रम वाटला. त्वरित जे काही ट्रॅफिक एक्सपर्ट आहेत, राजीव चोबे साहेब किंवा अजून त्यांच्यासोबत टीम आलेली आपली, तर हे तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने गाईड करतील, एकदम सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला सांगतील की रोड ॲक्सिडेंट्सचं कारण काय, ते कसे टाळता येऊ शकतात, किंवा एक असे काही नियम तुम्ही बांधून घ्या मनाशी की जेणेकरून तुम्हाला ते आयुष्यभर कामात येतील, ज्याच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर आपली स्वतःची सुरक्षा व इतरांच्या सुरक्षेचं कसं पालन करता येईल हे नियम शिका. मला आठवतंय की मी कॉलेजला असताना एक आरटीओ सगळ्यांना माहीतच असेल, आरटीओ एकदा कॉलेजला येऊन एक लेक्चर देऊन गेले 1 तासाभराचं. त्यात काही गोष्टी असे काही नियम मी बांधून घेतले होते, तर त्याचा मला खरोखर फायदा झाला. कारण मलाही तरुण वयात वाटायचं गाडी जोरात आपण चालवली पाहिजे, किंवा नॅचरल इन्स्टिंक्ट येतात कधी कधी, ते कुठंतरी हे नियम असे काही आपल्याला शिदोरी असली नियमांची, तर ते तुम्हाला तुमच्या वैयक्तिक सेफ्टीसाठी ते तुम्हाला नेहमी कामात येतील. आज जे तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळणार आहे, आज जरा वेळेअभावी मला एक मीटिंग आलेली, त्यामुळे नाही तर मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये मार्गदर्शन केलं असतं पालघरच्या स्पेसिफिक काही इन्सिडेंट्स किंवा आकडेवारी सांगून. वेळेअभावी एक्सपर्ट आहेत, मी तुम्हाला फक्त थोडक्यात एक गाभा सांगतो या विषयाचं काय आपल्याला करायचं नेमकं. तर कुठल्याही ट्रॅफिकच्या नियमांचं किंवा ट्रॅफिक रेग्युलेशन किंवा रस्ता सुरक्षा याचे 3 पैलू आपण घेऊ. पहिला पैलू की इंजिनिअरिंग, म्हणजे काय, बांधकाम, रस्ता, पूल किंवा रस्त्याची बांधणी कशी, स्ट्रक्चरल आपण जो पार्ट म्हणतो त्याचा, साईनेज, साईनबोर्ड म्हणजे चिन्ह, ब्रिज, रस्त्याची बँकिंग, किंवा त्यात बरेच बारकावे आहेत. आता सायन्सचे स्टुडंट असतील ते किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यांना फार डिटेल माहिती असेल त्याबद्दल. पण तुम्ही एवढं समजून घ्या की पहिला पार्ट असतो चांगल्या पद्धतीचे रोड बनवणे, म्हणजे टेक्निकली करेक्ट आणि साऊंड असे रोड बनवणे, ह्या पहिला पार्ट झाला, हा महत्वाचा. दुसरा पार्ट काय झाला, एन्फोर्समेंट म्हणजे काय, जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करायचं लोकांनी पण, आणि पोलिसांनी किंवा ऑथॉरिटीजने ते पालन करून घ्यायचं, हा दुसरा पार्ट झाला. तिसरा पार्ट काय, अवेअरनेस, म्हणजे काय, जनजागृती कशाबद्दल, ट्रॅफिकच्या नियमांबद्दल आणि ते पालन करण्याचे फायदे काय. ह्या 3 गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही म्हणजे नुसते आम्ही रोज 1-2 लाखाचे चलन जर आम्ही फाडत गेलो रोज पोलीस, तुम्हाला वाटतं का काही फरक पडेल? जोपर्यंत रस्त्याची स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एकदमच खराब आहे तोपर्यंत तुम्ही कितीही चलन फाडले, किती अवेअरनेस केला, तर तिथे अडचण येणार म्हणजे येणार काही प्रमाणात. या तिघांपैकी कुठला एक जरी आपला फॅक्टर चुकला तर तिथे काय अपघाताची किंवा ऍक्सिडेंट होतो. किंवा रोड खूप चांगले आहेत
अवेअरनेस खूप चांगली, पण तुम्ही पालनच करत नाही. किती सांगितलं, किती रोड चांगला बांधला, म्हणजे जगातले सर्वात चांगले तज्ञ आणून रोड बांधला. रोज असे दिवसाला असे 2-3 कार्यक्रम घेतले प्रत्येक शहरात. तरी पण जर मुलांनी ठरवलं की नाही पालन करायचं नियमांचं, तर ऍक्सिडेंट होणार म्हणजे होणार. त्यात ह्या 3 गोष्टी जोपर्यंत पालन होत नाही तोपर्यंत ऍक्सिडेंट थांबणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये तुमची जबाबदारी काय? तुम्ही विद्यार्थी म्हणून काय करू शकता? ठीक आहे, बांधणारे वेगळे, एन्फोर्समेंट करणारे वेगळे. आता अवेअरनेस आम्ही करतोय किंवा सुदैवाने तुम्हाला हे असं बऱ्याच कॉलेजेसला हे भाग्य लाभत नाही जे तुम्हाला लाभलेलं आहे, की एवढे चांगले एक्सपर्ट्स तुमच्यासमोर उभे आहेत. जे आता तुमच्यासमोर उभे आहेत, तरुण भारतचे प्रतिनिधी असतील किंवा बाकी अजून एक्सपर्ट्स असतील किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर साहेब असतील, यांनी फार जवळून बघितलेल्या आहेत गोष्टी की एकदम वर्स्ट केसमध्ये काय होऊ शकतं. तर हे एक्सपर्ट तुम्हाला जेवढं पोटतिडकीने सांगतील तेवढं तुम्ही सर्व जास्तीत जास्त ते आत्मसात करा. तुमचं काम एक विद्यार्थी म्हणून पहिली गोष्ट तर नियम समजून घेणे, आकडेवारी समजून घेणे. आकडेवारी काय? सर्वात जास्त ऍक्सिडेंट कशामुळे होतात? ओव्हर स्पीडिंग, विदाऊट हेल्मेट आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह, हे 3 मेजर कारण आहेत ज्याच्याने काय होतं, ऍक्सिडेंट होतो. तुम्हाला ऐकायला बोलायला सोपे वाटतात, पालन करणं अवघड. एकदा गाडी हातात आली की बऱ्याच तरुण वयामध्ये वेगळाच थ्रिल असतो. त्याच्यामागे कारण काही असो, तुम्हाला स्पीड आवडतो. तरुण वयात मे बी सोशल मीडियावर तुम्ही रील्स बघत असाल, एकमेकाचं अनुकरण, आपण मानव प्राणी, आपण माकडापासून आपली उत्क्रांती झालेली आणि आपण एकमेकाची कॉपी करण्यात एक्सपर्ट असतो. एकमेकाला बघून आपण जसं तसं वागतो. तर तो स्पीड जो आहे तो कुठेतरी तुम्ही त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. स्वतःच्या मनाला तुम्ही एक ब्रेक लावून घ्या, मनाचा ब्रेक. तुम्ही वाचता ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. 60च्या पुढे मी गाडी चालवणार नाही, 60 किलोमीटर प्रति तास याच्या वेगापेक्षा मी गाडी चालवणार नाही, अशी जरी तुम्ही मनाला खूनगाठ एक बांधून ठेवली, तर मला वाटतं की म्हणजे 80% प्रॉब्लेम तुमचे तिथे सॉल्व्ह होतील आणि तुमचा वैयक्तिक कुठं तुमच्या चुकीमुळे कुठं ऍक्सिडेंट होणार नाही. दुसरी गोष्ट, हेल्मेट. हेल्मेट काय पोलीस पकडतात म्हणून हेल्मेट घालायचं नसतं. बरेचसे ऍक्सिडेंट तुम्ही क्लिप बघत असाल व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, कुठंतरी 2 व्हीलरवाला गाडी खाली आला आणि डेथ झाली. तर 80% किंवा 90% केसेसमध्ये जर हेल्मेट असतं तर तो 2 व्हीलरवाल्याचा जीव वाचला असता, असे आम्ही बरेचसे केसेसमध्ये ऑब्झर्व करतो आणि ते खरं पण आहे. ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे की हेल्मेट असतं तर 80 ते 90% दुचाकी स्वार जे ऍक्सिडेंट झालाय त्यांचा जीव वाचला असता. आणि तिसरी गोष्ट, दारू पिऊन गाडी न चालवणे. कॉलेजचे दिवस आहेत तुमचे, एक्झाम झाली, एखाद्याचा वाढदिवस आला, कोणी काहीतरी सेलिब्रेट करायचे, गेले तुम्ही कुठेतरी एखाद्या हॉटेलला गेले, रेस्टॉरंटला गेले, तिथे काहीतरी तुम्ही मद्यप्राशन केलं. मद्यप्राशन केल्यावर बऱ्याच लोकांमधला ड्रायव्हर जागा होतो. आज गाडी तेरा भाई चलायला, बरोबर. गाडी चालवण्यावर भांडणं चालू होतात मित्रांमध्ये. तर ते कुठंतरी टाळलं पाहिजे. त्याच्यात एक सायंटिफिक कारण सांगतो. दारू पिल्यानंतर आपला रिॲक्शन टाइम वाढतो. रिॲक्शन टाइम कळतो ना? तुम्ही ते मांजराचे व्हिडिओज बघितले असणार. सापाने किती प्रयत्न केला मांजराला चावण्याचा, पण मांजर काय करतं, त्याचं मांजराचं रिॲक्शन टाइम खूप कमी आहे, त्यामुळे त्याला तो धोका नसतो. माणसाचा जो नॅचरल रिॲक्शन टाइम आहे त्याच्यामध्ये दारू जर पिला तर तो वाढतो. म्हणजे 1 सेकंदात तुम्ही जर एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करून प्रोसेस करून त्याला, समोर तुम्हाला अचानक एक स्पीडने येणारं वाहन दिसलं, नॉर्मल कोर्समध्ये माणूस त्याला लगेच समजेल की अरे हे वाहनाचा स्पीड इतका, आपला इतका, आपण बाजूला झालं पाहिजे. तो जो वाहन बघणे, आपल्या वाहनाची लोकेशन, अंतर जज करणे, त्या अंतरावरून आपण आता काय केलं पाहिजे ते मनात विचार करणे, तो विचार फील्डमध्ये इम्प्लिमेंट करणे, म्हणजे मग गाडी बाजूला घेणे. ह्याला जर अर्धा सेकंद लागत असेल तर दारूमध्ये तो 1 सेकंद होतो. आपण एक्झॅक्ट मी सांगत नाही, पण एक समजण्यासाठी तुम्हाला लक्षात येते. त्या अर्ध्या सेकंदात एखाद्याचा जीव जाऊ शकतो. येते लक्षात? कशासाठी तुम्ही टाळलं पाहिजे ही गोष्ट? ह्या 3 गोष्टी जर तुम्ही टाळल्या, ओव्हर स्पीडिंग, विदाऊट हेल्मेट आणि दारू पिऊन गाडी न चालवणे, तरी मला वाटतं की तुमचं काम तुम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजून थोडंसं, मैत्री ही काय फक्त
म्हणजे एकमेकाला चांगला समज देण्यासाठी पण असते, चुकीच्या गोष्टी त्याला आरसा दाखवण्यासाठी सुद्धा असते, आणि त्यालाच खरी मैत्री आपण म्हणू. तर मित्रांनी, आपला मित्र जर असा कोणी आगाऊपणा करत असेल, त्याला आरसा दाखवला पाहिजे. काय, तुझ्या घरी कोणी नाही, तू जर गेला तर तुझं घर रस्त्यावर येईल. येते का लक्षात? तेही आपण एकमेकाला सांगणं गरजेचं आहे. जास्त वेळ घेत नाही, पुन्हा एकदा सांगतो, या 3 कारणांनी तुम्ही त्या आपल्या कुटुंब किंवा दुसऱ्यांचं किंवा दुसऱ्या कोणाचं तरी तुमच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकता. बोलण्यासारखं खूप काही. रस्ता सुरक्षा एक कम्प्लीट, एक वेगळा, फार डिटेल डोमेन आहे. त्याबद्दल आपल्याला अजून बरंच काही वर्कआउट करायचं आहे. ह्या 3 विषयांवर मी जे बोललो ते इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट आणि अवेअरनेस. तर ह्या गोष्टीवर तुमचं काम जे, ती अवेअरनेस जे होत आहे त्याच्यातून नियम शिकणे, त्या नियमांचं पालन करून आपला व दुसऱ्याचा जीव वाचवणे. तर जे काही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल त्याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा व इतरांपर्यंतही ही गोष्ट पोहोचवावी. तुमच्या कुटुंबात, तुमच्या क्लासमध्ये, आता कॉलेजमध्ये 15,000 विद्यार्थी, आज 150-200 इथं हजर असतील. बाकीच्याही विद्यार्थ्यांना मला वाटतं की ही काहीतरी कमीत कमी एक्सपर्ट जे सांगतील त्याचा व्हिडिओ करून आपण जर सर्क्युलेट केला तर अजून त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा होईल. मला या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं, जो काही सन्मान केला व बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तरुण भारत तसेच दांडेकर कॉलेज या सर्व प्राध्यापक व प्रतिनिधी वर्गाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना, जे आता भारताचं भविष्य म्हणून बसलेले आहेत, पुढची पिढी, तुम्ही भारताचं भविष्य, हे भविष्य कसं अधिकाधिक उज्ज्वल होईल त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय देशमुख साहेब इथे वेळात वेळ काढून आले आणि तुमच्याशी रस्ता सुरक्षेच्या संदर्भात मौलिक असा संवाद साधला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. हेल्मेट आणि सीट बेल्ट हा केवळ नियम नाही तर ते सुरक्षा कवच आहे, याची जाणीव प्रत्येकाला होणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपले आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत येथे व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, ते आपले जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय श्री यतीश देशमुख सर, व्यासपीठावरील पालघर विभागीय कार्यालयाचे मुंबई तरुण भारतचे ब्युरो चीफ श्री कमलेश संघे सर, आदरणीय पालघरमधील प्रसिद्ध डॉक्टर श्री कुणाल जोशी सर, जे संचालक आहेत आरोग्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे, रस्ता सुरक्षा जनजागृती तज्ज्ञ श्री राजीव चौबे सर, हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे श्री आनंद वैद्य सर, महाविद्यालयाचे डॉक्टर तानाजी पोळ सर, सुधीर भाऊ दांडेकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, NCAच्या अंघा मॅडम हर्षल सर, NSSचे डॉक्टर अरुंधती मॅडम, डॉक्टर प्रकाश गरज सर, डॉक्टर राजू तांडेल सर, प्राध्यापक विवेक कुडू सर, सर्व प्राध्यापक, डॉक्टर मोगले सर आणि विद्यार्थी मित्रहो, सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई तरुण भारतने जो पुढाकार घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. मुंबई तरुण भारत सारख्या आता ही मीडियाची जनजागृती आहे, प्रिंट मीडियाची जनजागृती आहे. एक जबाबदार सामाजिक घटक म्हणून ज्याप्रमाणे सामाजिक संस्था कार्य करत असतात, आताच पालघरचे पोलीस अधीक्षक त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. संपूर्ण पालघर जिल्ह्याचा कारभार ज्यांच्या सुरक्षा ज्यांच्या हातामध्ये आहे ते वेळात वेळ काढून या ठिकाणी येतात, त्यावरून तुमच्या विषयाचं गांभीर्य लक्षात येते. मुंबई तरुण भारतची संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये त्यांचे ब्युरो चीफ आहेत किंवा आनंद वैद्य सर मॅनेजर असते सेलिंग सेलचे, ही सगळी मंडळी येत आहेत. ह्यावरून या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या की आपलं आयुष्य फार महत्वपूर्ण, आयुष्य खूप सुंदर आहे. ते पुन्हा मिळते नाही मिळते ते आपल्याला माहिती नाही. हिंदू धर्मानुसार पुनर्जन्म मानलेला आहे, पण आपण त्याच्या खोलामध्ये जायचं नाही. जे आता मिळालेलं आयुष्य सुंदर आहे ते अधिक सुंदर कसं करायचं, आणि आपलं आयुष्य गमावण्याचा अधिकार आपल्याला नाही, दुसऱ्याचं सुद्धा आयुष्य गमावण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नाही. त्यामुळे आपलं आयुष्य जितकं महत्वपूर्ण आहे तितकं दुसऱ्याचंही आयुष्य महत्वपूर्ण आहे. ते जगवण्याचा, ते वाचवण्याचा
आटोकाट प्रयत्न आपण केला पाहिजे. शासनाचं काम आहे रस्ते बांधणी, रस्ते निर्मिती, ते शासन करेल. लोकप्रतिनिधी अंकुश ठेवतील, ते निर्माण करतील. त्या संदर्भामध्ये मीडियासारख्या सगळे ज्या संस्था आहेत त्या शासनावर दबाव वाढवतील. चांगले रस्ते झाले पाहिजेत, रुंद रस्ते झाले पाहिजेत, प्रशस्त रस्ते झाले पाहिजेत, नियम तिकडून केले जातील. आपल्याकडे पार्ट काय आहे? फक्त नियमांचं पालन. ते नियमांचं पालन करणे अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये आपण नेहमी म्हणतो हक्क आणि कर्तव्य दोन्ही गोष्टी असतात. आपण फक्त हक्कांकडे पाहतो, आपण फक्त अधिकारांकडे पाहतो, पण घटनेमध्ये तरतूद आहे कर्तव्याची सुद्धा. कर्तव्याकडे आपण डोळेझाक करतो, हेतू पुरस्सर डोळेझाक करतो. आता असं होता कामा नये. त्याचं कारण असं आहे की हे सुंदर आयुष्य जर अपघात झाला आणि आपला एखादा हातपाय आपण निकामी झाला तर आयुष्य किती दुःखद असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. एखाद्याचा पाय गेलेला आहे अपघातामध्ये, एखाद्याचा हात गेलेला आहे, एखाद्याचा डोळा निकामी झालेला आहे, आणि आपल्या घरामधील भाऊ, आपली बहीण मृत्युमुखी पडलेला आहे. यासारखं दुःख असू शकत नाही जीवनामध्ये. आणि म्हणून आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. नियमांचं पालन करणे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे मला आठवतंय की असा एकही दिवस गेलेला नसेल ज्यावेळी मी तारापूरहून पालघरला अपडाऊन करायचो 94, 95, 95, 96, 96, 97, 98, 99 वर्षामध्ये, 5-7 वर्ष. 11 किलोमीटर आणि 11 किलोमीटर बोईसर आणि तारापूर बोईसर, बोईसर पालघर, अशी 6-7 वर्ष मी मोटरसायकलने यायचो कॉलेजला 25-30 वर्षापूर्वी. पण असा एकही दिवस गेला नसेल की माझ्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं. कारण मला कल्पना होती की जर, आणि कधीही आपली मोटरसायकल घसरू शकते, आपल्या चुकीमुळे नाही, दुसऱ्याच्या चुकीमुळे सुद्धा. रस्ता खराब आहे म्हणून, रस्त्यावर वाळू आहे म्हणून, रस्त्यावर माती आलेली आहे म्हणून, अचानकपणे खड्डा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून अनेक कारणं असू शकतात. पण एन्ज्युअर्ड कोण होणार? एन्ज्युअर्ड मी होणार. अपघात कोणाचा होणार? अपघात माझा होणार. हातपाय कोणाचा तुटणार? हातपाय माझा तुटणार. मृत्यू झाला तर कोणाचा होणार? माझा होणार. ही जाणीव जी आहे फार महत्वाची आहे. आणि आपण आपल्या पश्चामध्ये काय देऊन जातो? आपल्या घरच्यांना, आई वडिलांना आणि घरच्या लोकांना फक्त दुःख देऊन जातो. ज्याने आपल्याला फक्त प्रेम दिलेलं आहे, ज्याने आपल्याला जन्म दिला, प्रेम दिलं, आपलं पालनपोषण केलं आणि एक उत्तुंग स्वप्न आपल्यासाठी पाहिली, त्याला आपण दुःख देऊन जाणार. त्यामुळे किमान आपलं एवढं कर्तव्य आहे की नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आपलं नुकसान होता कामा नये, आपला ऍक्सिडेंट होता कामा नये, आणि दुसऱ्याचा तर अजिबात होता कामा नये. दुसऱ्याचा जीव सुद्धा आपल्या इतकाच महत्वाचा आहे. ह्याचा अवेअरनेस निर्माण करण्यासाठी मुंबई तरुण भारतने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मुंबई तरुण भारतचे मी मनपूर्वक महाविद्यालयातर्फे आभार मानतो. आणि आपल्यामध्ये जे सगळे मार्गदर्शक आलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि माझा मनोगत व्यक्त घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर सर सुद्धा आज खूप कामामध्ये व्यस्त होते, पण सरी वेळात वेळ काढून आले आणि अगदी कमी वेळामध्ये त्यांनी आपले विचार इथे व्यक्त केले. बरोबर आहे की ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती अपघातामध्ये जाते त्या कुटुंबालाच खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा याबाबत अधिक जाणीव असते. आपण विचार करत नाही दुसऱ्याचा, पण हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे. हे निश्चितच विचार करण्याजोगं आहे. यानंतर डॉक्टर कुणाल जोशी सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील, पण तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. पालघरवासियांना तो आहेच, कारण पालघर परिसरातील एक अनुभवी सेवाभावी कन्सल्टंट फिजिशियन ते आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते पालघरमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. कोविड-19च्या महामारीच्या कठीण काळात त्यांनी विमला क्लिनिक व ढवळे हॉस्पिटल येथे कार्यरत राहून 5,000हून अधिक कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. मागील 3 वर्षापासून आरोग्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे ते रुग्णसेवा बजावत आहेत. आरोग्य संवर्धन, रोगप्रतिबंध आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार देणे हे त्यांचे ध्येय असून सेवाभावी वृत्तीने ते कार्यरत आहेत. मी सरांना विनंती करते की सरांनी इथे मार्गदर्शनपर आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय थँक संखे सर आणि वैद्य सर की मला ही संधी दिली आहे. तरुण भारत यांनी आता ॲक्सिडेंट चेंजेस लाईव्स, वी एव्हरीबडी नो की एकदा ॲक्सिडेंट झाला त्याचा अगोदरचं सर्व स्टेप्स आपले देशमुख सरांनी आणि यांनी आपल्याला पुढे पण हे सर चौबे सर आपल्याला गाईड करणार आहेत. पण ॲक्सिडेंट चेंजेस लाईव्स आफ्टर ॲक्सिडेंट व्हॉट टू डू ते ॲज अ आपण जेव्हा रस्त्यावर असेल किंवा रोडवर काही ॲक्सिडेंट झाला नंतर काय करायचं ते खूप इम्पॉर्टंट आहे.
प्रत्येकांना माहीत असेल किंवा नाही माहीत असेल, बट आफ्टर ॲक्सिडेंट फर्स्ट आवर इज व्हेरी गोल्डन आवर ऑफ एन इमर्जन्सी. सो विदिन मोस्ट ऑफ द टाइम्स काय होते का पेशंट रिमेन्स अनअटेंडेड ॲट रोड and the golden hour gets away. So once the golden hour goes away, then the chances of patient to be revived is very less. तर पेशंट लोकांना नंतर त्या परत रिवाईव्ह करायचं किंवा त्या टायमाची केअर नाही भेटली तर त्यांचं चान्सेस ऑफ मॉर्टॅलिटी किंवा मॉर्बिडिटी इज व्हेरी हाय. सो इफ वी सी की तुम्ही कोणी बघितलं का ॲक्सिडेंट झालंय तर इमिजिएटली अटेंड करायचं किंवा ॲटलिस्ट वी कॅन इन्फॉर्म टू ॲम्ब्युलन्स. जे 108 आता आपलं गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस आहे दॅट रीच टू द ॲक्सिडेंट साईट इमिजिएटली आणि तुम्ही नियरेस्ट हॉस्पिटलला पेशंटला पोचवू शकताय. दुसरं, तुम्ही ॲट द टाइम ऑफ इमर्जन्सी हेल्मेट काढायचा प्रयत्न करायचं नाही. इफ समबडी हॅज वोर अन हेल्मेट तर त्या टायमाला हेल्मेट एकदम इमर्जन्सीमध्ये काढायचं. पहिले बघायचं काय एक्झॅक्ट कंडिशन आहे, नंतरच हेल्मेट काढायचा प्रयत्न करायचा. कारण हेल्मेट काढताना सर्वायकल इंजरी वगैरे होऊन मोर डॅमेज होऊ शकतो. दुसरं, का पेशंटला इमिजिएट केअर देताना पाणी द्यायचं. पहिले हे बघा का पेशंट कॉन्शियस आहे का नाही. तर प्रत्येक वेळी काय होते, कोणी असं जवळ असेल का लगेच पाणी द्या. तर मोर ऑफ हेड इंजरी, लॉंग बोन फ्रॅक्चर किंवा तुम्हाला दिसतोय का फ्रॅक्चर आहे पायाला हाताला तर पाणी देऊ नका. इन केस ऑफ रिक्वायर इमर्जन्सी सर्जरी किंवा पेशंटला हेड इंजरी असेल तर तो कॉन्शियसनेस नसेल तर पाणी दिल्यावर एस्पिरेट होण्याची पण शक्यता असते तर मोर इमर्जन्सी होणार. तर हे काही स्टेप्स आहे जे आपल्याला गोल्डन आवर्समध्ये पहिला का पेशंटला इमिजिएट केअर द्या किंवा 108ला कॉल करून लगेच नियरेस्ट हॉस्पिटलला पाठवायचं. ते पॉसिबल नसेल तर पेशंटला हँडल करताना हेल्मेट काढायचा प्रयत्न करायचा किंवा स्पाइन इंजरीज आर मोर फ्रिक्वेंट इन ॲक्सिडेंट. जेव्हा पण स्पाइन इंजरीज होतात तर हार्ड काहीतरी सरफेस असेल त्याच्यावर त्याला झोपवायचं आणि लगेच असं त्याचं हलवायचे प्रयत्न करायचं नाही. नाहीतर सर्वायकल किंवा लंबार इंजरी झाल्यामुळे ते अजून वाढू शकते. तर हे 2-3 आहेत. हेल्मेट काढताना प्रयत्न करायचं का ते एकदम जोराने काढायचं नाही आणि पेशंटला नियरेस्ट हॉस्पिटलला पोचवून बेस्ट केअर दॅट इज पॉसिबल शुड बी गिवन. थँक्यू. अपघात होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे हे तर ठीक आहे, पण अपघात झाल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे हे डॉक्टरांनी अगदी थोडक्यात सांगितलं, पण व्यवस्थित सांगितलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. यानंतर सन्माननीय राजीव चौबे साहेब हे आपल्याला प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. हे रेझिलियंट इंडिया या संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते BA BTech असून रस्ता सुरक्षा व ब्लॅक स्पॉट व्यवस्थापनाच्या क्षेत्रात 15 वर्षाहून अधिक काळचा त्यांना समृद्ध व उल्लेखनीय असा व्यावसायिक अनुभव आहे. 95 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावर झिरो टॉलरन्स सेफ हायवे पायलट प्रोजेक्ट त्यांनी यशस्वीपणे राबवला आहे. त्यांच्या अनुभवाची व तज्ज्ञतेची दखल घेऊन महाराष्ट्र परिवहन आयुक्तांनी पालघरसह 7 जिल्ह्यातील रस्ता अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. रोड ॲक्सिडेंट महाराष्ट्र या पुस्तकाच्या संकल्पनेत व रचनेत राजीव चौबे साहेबांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. रस्ता अपघातातील मृत्यू कमी करणे, ब्लॅक स्पॉट व्यवस्थापन सुधारणे आणि भारतभर सुरक्षित व शाश्वत वाहतूक परिसंस्था विकसित करणे या कार्यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. सर, मी तुम्हाला विनंती करते की आता व्यासपीठावरून तुम्ही मार्गदर्शन करा. थँक्यू. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. इतके इम्पॉर्टंट आहेत तुम्ही सगळे. सो हे फिगर्स आहेत राज्यसभाचं जे एमओ त्याच्यातून आहे. अमेरिकेत 22 लाख एक वर्षात. सोपी रीतीने मी तुम्ही सांगा पटतंय की नाही. 22 लाख ऍक्सिडेंट घडतात अमेरिकेत. ठीक आहे. किती लोक मरतात? 37,461. 37,000. हे का तुम्हाला सांगतो याचं तात्पर्य काय? कारण की आय एम इन माय 50s. मी 50 आहे. तुम्ही माझ्या देशाचे फ्युचर जनरेशन आहे. तुम्ही माझ्या देशाला पुढे घेऊन जाणार आहे. त्याचा ग्रोथ, त्याचं डाऊनफॉल सगळ्यांचे कारण तुम्ही लोक होणार. हा माझी ड्युटी आहे की तुम्हाला येऊन सांगायचं की तुम्हाला बाहेर काय काय धोके आहेत.
सध्या तुम्ही तर इथं खूप तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं, ते तुम्हाला नंतर मी दाखवेल. नाशिकमध्ये इतकं जास्त ट्रॅव्हल नाहीये, पुण्यात आहे थोडं, पण तुम्ही जेव्हा ऑफिस किंवा घर, कॉलेज घर, क्लासेस इथून जातात, काय काय धोके तुम्हाला माहित नाही. जसं जसं फास्ट होतोय, जसं जसं रस्ते मोठे होते, छान रस्ते होते, अजून हजार्ड वाढते, धोके अजून वाढते. तुम्हाला आता पुढे बघणार, जसं तुम्हाला सायबर क्राईम कसं चालू झालं माहितीये तुम्हाला, सिमिलर असंच आहे. जे जितकं फास्ट होणार, आणि हे फास्टच होणार, 5G आलाय ना आता, जोपर्यंत तुम्ही माझ्या वेळेस 15G होईल ते. त्यामुळे त्याच्याबरोबर हे सगळं पण रिस्क होतं. हे सगळे जर तुम्ही बघायला गेले तर सगळे मिळून जर बघितलं ना, किती किल्ड आहे, आणि हे ते सगळे मिळून जर बघितले, मोठे 5-8 देश तरी पण आपल्या भारताच्या याच्यात बसत नाही. एव्हरी 3 minutes an Indian dies on the Indian road. Every 3 minutes. आता मी सुरुवात केली त्याच्यापासून आतापर्यंत एक कोणी माणूस गेला असेल. हाऊ सॅड इज दॅट. त्यामुळे ही गोष्ट खूप सिरियस आहे, मी तुम्हाला सांगतो, खूप म्हणजे खूप सिरियस आहे. ऍक्सिडेंट कुठल्याही प्रकारचे असो, ते सांगून येत नाही. ऑल वी कॅन डू इज बी प्रिपेअर्ड. जसं SP सरांनी सांगितलं होतं, रिॲक्शन टाइम खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे तुम्ही फक्त पुढचे फिगर्स बघा, तुम्हाला कळेल कसं आम्ही ट्राय करतोय ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी करायला. सर नेक्स्ट स्लाइड तुम्ही. आता सर्वात जास्त रिस्की कोण आहे विचारा, जे सर्वात जास्त फेटॅलिटी आहेत, हे 2 व्हीलर्स, मग पेडेस्ट्रियन. जर तुम्ही पाहिले तर 60% जे 60-65% जे जात आहेत रस्त्यावर, ते 2 व्हीलर्स आणि पेडेस्ट्रियन आहेत. मॅक्सिमम आपल्याकडे तेच आहे सध्या. तर तुम्हाला काळजी घ्यायची खूप गरज आहे. नेक्स्ट मी फक्त तुम्हाला फिगर्स दाखवतो, आणि हा 1 वर्षात जसं सर सांगत होते त्याला एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून आम्ही दाखवलं. ऍक्च्युअली एक्झॅक्ट फिगर आहे 11,152 लोक लास्ट इयर महाराष्ट्रात ऍक्सिडेंट इज अ रॉंग वर्ड, आय शुड हॅव स्टार्टेड विथ दॅट. ऍक्सिडेंट जे आहे ना, ऍक्सिडेंट म्हणजे काय बाय मिस्टेक झालं. रोड ऍक्सिडेंट नसतो, हा टेक्निकली रॉंग वर्ड. ऍक्च्युअली आहे तो रोड क्रॅश, कारण की रोड क्रॅश प्रिव्हेंटेबल बी आहे आणि प्रेडिक्टेबल पण आहे. जर तुम्ही प्रॉपर रूल्स सगळ्यांनी पाळले तर इझिली रोड क्रॅशेस आर प्रिव्हेंटेबल अँड प्रेडिक्टेबल. दॅट इज वाय ऍक्सिडेंट इज अ रॉंग वर्ड. टेक्निकली आम्ही हा वर्ड वापरत नाही, की रोड ऍक्सिडेंट हे कधी वापरत नाही. बोलता बोलता आला 11,150 मागच्या वर्षी गेले फक्त महाराष्ट्रात, भारतात नाही सांगत, ओव्हर स्पीडिंगमुळे. हे फिगर्स असं आहे पुढचं, आणि हे वाढतोय पुढे. नाही तुम्ही वरती जाताय, खाली जाताय. हा 1 मिनिट याच्यावर. एज ग्रुप सर्वात जास्त ज्यांचं फेटॅलिटी होती त्यांचे काय एज ग्रुप काय माहितीये, 45 इयर्स पर्यंत तुम्ही पकडले तर ऑलमोस्ट 80%, 18 to 45 मध्ये 80% जे जात आहेत ते 18 ते 45 एज मध्ये. याचं नुकसान तुम्ही वाचलं असेल कधी, इफ यू आर इंटरेस्टेड. आपला GDP ला किती होतोय माहितीये, 3%. हा मॉर्कनी साईटवर दिलाय मिनिस्ट्री ऑफ रोड, त्याच्या वेबसाईटवर तुम्हाला 3% ऑफ GDP इज हाऊ मच. कोणी गेस करू शकतो आपला? अराउंड 6.5 lakh crore rupees एव्हरी इयर. किती? 6.5 lakh. रिसर्च इट आउट. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जे शिकताय ते खूप इम्पॉर्टंट आहे, पण शिकले आणि काही धोका आला आणि नुकसान झालं काय उपयोग आहे? सो जितके फास्ट रोड होत आहे, जितके पैसे जास्त येत आहे, गाड्या मोठ्या येत आहेत ना, धोके पण वाढते. सो यू हॅव टू बी मोर प्रिपेअर्ड. आमच्या गल्ल्यावर आम्हाला सायकल भेटायची, ते येऊन आदळणार कुठे? आता तुमच्याकडे गाड्या आहेत, समोरचे गाड्या आहेत, त्यांच्याकडे अजून फास्ट गाड्या आहेत, तर धोके वाढतायत. त्यामुळे हे जे फिगर्स दाखवतोय ना, हे तुमच्या मनात हे ठेवा. मी तर रिक्वेस्ट करेन सर, तुम्ही कुठेतरी एक प्रॉमिनेंट स्पॉटवर डिस्प्ले करा. येत जाताना त्यांना दिसेल, देन दे विल अंडरस्टँड द व्हॅल्यू. अगेन आय एम टेलिंग यू, दुर्घटना कुठल्या प्रकारचा माणूस आहे की गरीब माणूस आहे हे बघून येत नाही. 8 दिवस झाला ऐकलं ना तुम्ही काय झालंय, इतकं मोठं नुकसान झालंय आपलं, इतकं मोठं लिडरशिप इन ऍक्सिडेंट. तो पण ऍक्सिडेंट होता. त्यामुळे तुम्हाला हे सब्जेक्ट कधीही
फक्त वर्षात एकदा आम्ही करतोय, थँक्स टू तरुण भारत दॅट यू हॅव सेन्सिटाइज दिस, बट दिस हॅज टू बी सेन्सिटाइज 12 months सर. म्हणजे तुम्ही जर तुमच्या इथं आहे काहीतरी आम्ही तुम्हाला फिगर्स देऊ, फक्त जाताना ते बघतील तेव्हा त्यांना कळतं. पुढचं दाखवा. आता ओव्हर स्पीडिंग जसं मी सांगतोय की 80% आहे. आता मी तुम्हाला कॉजेस हे का ओव्हर स्पीडिंग मुळे काय आला, जास्त टाइम नाही, पुढे जा नाही, तुम्ही मागे हा. आता याच्या मागे सायंटिफिक स्टडी काय आहे, इंजिनिअरिंग स्टडी काय आहे, एकदम लक्षात घ्या. जर तुम्ही 30च्या स्पीडवर आहे, तुमचं रिॲक्शन टाइम म्हणजे तुम्हाला कुठेतरी धोका दिसला आणि काय दिसलं की आहे, तुमचं रिॲक्शन टाइम घेता तुमची गाडी 25 मीटर जाईल. हा फिगर पण मग इथं तुम्हाला सरांना एक प्रिंट देईल, इथं लावा, याच्यावर स्टडी करा. कारण की हे सगळ्यांच्या लाईफ मध्ये जो माणूस घरी बसतो त्याला कामाचा नाहीये 24 तास, बाकी जो पण बाहेर जाणार आहे किराण्याच्या दुकानावर पण त्याला पण हा इम्पॉर्टंट आहे. कारण की समोरचा रिॲक्शन टाइम आपल्याला कळायला पाहिजे. रोड क्रॉस करताना रिॲक्शन टाइमला 25 आणि ब्रेकिंगला 7 म्हणजे 32 मीटर जाते गाडी. आपल्याला वाटतं नाही दिसतोय ना मी निघून जाईल, जाऊन काय ऍक्सिडेंट होतो, मग कुणी जाणून बुजून कोणी मारत नाही. हिट अँड रन जो होतो तो जाणून बुजून कोणी मारत नाही. जे मॅक्सिमम तुमचा आणि तुमचा जो हायवे आहे, तुम्हाला एक तुमच्यासाठी सांगतो, वन ऑफ द मोस्ट डेंजरस हायवे आहे तुमचा NH48. त्याची कॅपॅसिटी आहे, जे जे कॅरेजवेची विड्थ आहे त्याच्या हिशोबाने जे कॅपॅसिटी आहे इट इज अबाउट 50 to 75,000 किलोमीटर्स. आता 1.5 लाख जे NHI चे PIU आहे, जे आमच्या बरोबर रस्ता सुरक्षा समितीमध्ये बसतात, त्यांनी स्वतः सांगितलंय 1.5 लाख व्हेकल्स आर फ्लाइंग ऑन दॅट एव्हरी डे. देयर इज अन ऍक्सिडेंट आणि खूपच डेंजरस आहे. तर यू हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल. पहिला तो. दुसरा, तुमच्याकडे एक साईड ट्रायंगल क्लिअर नाहीये. साईड ट्रायंगल म्हणजे काय असतो, जेव्हा हा मेन रोड आहे, हा मायनर रोड आहे, इथून गाडी चालली, तिथून तो गाडी येतोय क्रॉस करायला इकडे. जर इथं मध्ये त्याला मी दिसलो नाही माझी गाडी आणि मला तो दिसला नाही, तर काय होणार, तुमच्याकडे ओळ्या नशेच आहे, झाड बीड सुंदर आहे. दिस इज कोंकण, म्हणजे हाच कोंकण आहे, मला माहिती. मध्ये मुंबईमुळे ठाण्यामुळे तो कोंकण संपला मध्ये, पण हा कोंकण आहे सेम. मी रत्नागिरीला जातो आणि इथं जातो, सेम आहे व्हेजिटेशन. डेन्स फॉरेस्ट, फॉलिएजेस म्हणजे ग्रीन होतो. काय तुम्ही असं जाताय, इथं टर्न जेव्हा असं तुम्ही घेताय, असं वळताय ना, इथं पूर्ण झाड आहे आणि सिंगल रोड आहे. समोरचा माणूस जो पालघरला पालघरला येतोय आणि एक बोईसरला जातोय, खूप ठिकाणी ते एकमेकांना त्यांना कळतच नाही, जोपर्यंत रिॲक्शन आणि ब्रेकिंग डिस्टन्स त्यांना जे पाहिजे तेच हे होत नाही. कुठेही तुम्ही ऑब्झर्व करा. आता तुम्ही जाणार, स्पेशली तुम्ही लोक वेल ट्रेन्ड द फ्युचर डिफेन्स सिस्टम ऑफ आवर कंट्री. तुम्ही जाताना फक्त बघा, तुम्हाला खूप वेळा असं दिसेल, ते नाव पण लक्षात होते माझ्याकडे. तुम्ही जाताना जर बघणार ना, खूप ठिकाणी तुम्हाला कळणार पण नाही जोपर्यंत तुम्ही टर्नवर येत नाही की कोण माणूस येतोय. दॅट इज क्लिअर साईड ट्रायंगल विच इज ऑलवेज ब्लॉक्ड हिअर. रत्नागिरी, रायगड, सगळ्या ठिकाणी. हा तुम्हाला, बाकी लोकांना नाहीये, नाशिकला नाहीये, नगरला नाहीये, धुळेला नाहीये, जळगावला नाहीये, पण तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे आणि राहणार आहे. कारण की तुम्ही किती कापणार रस्ते. तर असं जर ठिकाण आला, असा काही ब्लाइंड स्पॉट आला, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर जायला पाहिजे की माझी गाडीची स्पीड कमी करायला पाहिजे. का? कारण की 30च्या स्पीडवर तुम्ही 32 मीटर तुम्ही ट्रॅव्हल करणार बिफोर रिअलायझिंग, बिफोर ही कमिंग. पण जर तेच तुम्ही 50 वर गेले तर डबल होऊन जात 63. आणि जर 60 वर गेले, जे कोणी जातो, तर 82 मीटर. 82 मीटर म्हणजे किती आहे, 100 मीटर रेस होतो ना, ऑलमोस्ट तितकं गाडी जाणार आहे तुमची जर 80च्या स्पीडवर आहे. आणि हे सगळं गव्हर्नमेंटचे रिसर्च करून जे एनकॅप आहे त्यांचे फिगर्स आहेत. आपल्याला वाटतं नाही कंट्रोल होऊन जाईल, तरी ऍक्सिडेंट का होतो, ओनली बिकॉज ऑफ दिस. हे मी देतो तिकडे, तुम्ही हे स्टडी करा. जेव्हाही तुम्ही जाणार, जे पण टर्न्स येणार, तुम्ही वॉच करा. जे नियर मिस होतो ना, अरे वाचले, हे जो होतो ना त्याच्यामुळे. कारण की तुमचा क्लिअर साईड ट्रायंगल आहेच नाही आणि नाही होणार, ते कोणी जंगल नाही कट करणार. त्यामुळे यू हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल. 80च्या स्पीडवर 123 मीटर्स आहे, सॉरी 60 वर होता तो. 80च्या स्पीडवर 123 मीटर जाणार, तेव्हा जाऊन तो गाडी ब्रेक मारणार आहे. आपल्याला जे मनात कॅल्क्युलेशन चालतंय ना, तसं नाहीये. त्यासारखी गाडी पण नाहीये. गाडी कधी फियाट होती,
अँबॅसेडर होत्या तेव्हा तेव्हा हे चालू होतं, आता नाही. आता गाड्या कशा आहेत मोठे मोठे फास्ट. ओके, आता हा एक फिगर तुम्हाला लक्षात आला का? लक्षात आला? त्यामुळे तुम्ही काय करणार, हे बघा, जर तुम्ही गुगल मध्ये बघा, या वर्षी आम्ही 3 वर्षापासून काम करतोय पालघर जिल्ह्यात, या वर्षी 21% रोड डेथ पालघर मध्ये कमी झाले या वर्षी 25 मध्ये. आमचं टार्गेट होता 50% आम्हाला 50% फेटालिटी, 21% आमचे कमी झाले. अजून रिसर्च करतोय. आय गॅरंटी यू बाय 2030 वी विल मेक पालघर डिस्ट्रिक्ट झिरो फेटालिटी. दॅट इज आवर एम. याच्यासाठी तुमचा सपोर्ट आम्हाला खूप लागणार आहे, कारण की आता तुम्ही झाले ट्रेनिंग ऑफ ट्रेनर झालाय हा. तुम्ही आता ट्रेन होणार, तुम्ही बाहेर लोकांना कळणार, जे पण तुमचे नियर अँड डिअर वन्स आहेत, सिस्टर ब्रदर फ्रेंड जे पण आहे. ओके, हा फिगर मी सर देईल काइंडली डिस्प्ले इन युअर कॉलेज समवेअर. दुसरा, आता हे जे गाडी कार चालवतात त्यांचा रेअर व्ह्यू मिरर मध्ये किती दिसतो, साईडला एक माणूस आहे, लेफ्टला येतोय, इकडे येतोय. जेव्हा मागे जास्त बहुतेक नाही दिसणार तुम्हाला, याचा पण कलर प्रिंट मी देणार, तुम्ही लावून बघा. 30च्या स्पीडवर तुम्हाला पूर्ण व्ह्यू आहे. इथं 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 तुम्हाला पूर्ण व्ह्यू आहे. 50च्या स्पीडवर फक्त इतकं आहे, म्हणजे इथून कोणी फास्ट आला, साईडने कोणी आला, तुम्हाला कळणार नाही, तो येऊन आदळणार. आणि 65 वर इतकंच पिन पॉइंट, इतकंच तुमचं व्ह्यू, तुम्हाला कळणारच नाही, कारण की तुमचं फोकस इतकं आहे. आता जेव्हा तुम्ही फास्ट चालवता, तुम्हाला एक अजून एक सांगतो, आता तुमचं दिल्ली मुंबई कॉरिडॉर जे होतोय, सुपर बून फॉर अस. पण याच्यानी आम्ही काय ऑब्झर्व केलेलं आहे, समृद्धी एक्सप्रेसवे तुम्हाला माहिती आहे, नागपूर ते याच्यात स्टार्टिंग मध्ये ऍक्सिडेंट कसं व्हायचे माहितीये, एक ट्रक उभी आहे, एक दुसरा ट्रक जातोय, दुसरी कुठली ट्रॅफिक नाही, आणि हा जे ट्रक आहे ते उभी ट्रक वर जाऊन मागून आदळला. त्याचे टेस्ट केले ड्रायव्हरचे, की तू काय केलंय, दारू पिला होता, काय केलं, काही सगळे टेस्ट केले, सगळे निगेटिव्ह. त्याला विचारलं काय झालं आणि कोण मेला. हा इथं गाडी आहे उभी, इथं गाडी चालवतोय ड्रायव्हर ट्रक, आणि इथं आहे त्याचा किन्नर, आणि इथं जाऊन आदळला तो किन्नर मेला. सो ऑब्व्हियसली केस होणार. तर यांना विचारलं, टेस्ट केलं, नाही नाही नाही, रडत होता. झालं काय, मी झोपलो. याला म्हणतो स्लीप हिप्नोसिस. होतो काय नॅचरली. त्याचा भाऊ होता, रिअल यंगर ब्रदर. कशाला मारायला तो, स्टार्टिंग मे बी पहिल्या दुसऱ्या महिन्यात. होतो काय, जेव्हा आपण चालवतो गाडी, आपलं असंच आहे, कंटिन्युअस चालतो ना, तर आपलं जे ब्रेन आहे टू सेव्ह आवर एनर्जी, बाकीचे जे आहे ना ते शट डाऊन करत चालतो. हिअरिंग पॉवर, मग बाकीचे जे सेन्सेस आहेत ते कमी करतो एनर्जी वाचवायला, नॅचरली आपलं. आणि थोड्या वेळ नंतर आपले डोळे उभे राहतात, म्हणजे उघडे आहेत, पण आपण झोपलेलो आहे. दॅट इज कॉल्ड स्लीप हिप्नोसिस. जेव्हाही तुम्ही जाणार, कधी जाणार, फिरायला जाणार, तिकडे जाणार, तुमचे रिलेटिव्ह जाणार, कंपल्सरी तुम्ही बाहेरच्या देशात जाणार. हे जे अमेरिकेचे फिगर्स काय इतके कमी दिसत आहे माहितीये, कारण की ते असे प्रोव्हिजन्स देतात. तुम्ही त्यांचे हायवेज पण सुपर आहे. मी 10 वर्ष काम केलं, मला माहितीये. आता जे समृद्धी झाले ना, ते तिथं 50-60 वर्ष 80 वर्ष आधी होते, तेव्हापासून ते इतकं मेंटेन. म्हणजे 1.5 तास तुम्ही ड्राईव्ह केला ना, तेव्हा तुम्हाला एक रेस्टिंग स्टेशन असतो, कॉफी प्यायला, वॉशरूम जायला, थांबायला, थोडं हे करायला, एव्हरी 1.5 किलोमीटर. दॅट इज हाऊ आवर बॉडी इज मेड. आपण काय करतोय, नाही अरे पोचायचंय मला नागपूरला, काही नाही, याच्यात गडबड. आणि ठीक आहे आपण जातो, पण अजून तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, 50% ऑफ द ऍक्सिडेंट्स दुसऱ्याच्या मिस्टेकवर होतो. मुंबई नाशिक हायवेवर गाडी चालवताना समोरची गाडी येऊन इथं आदळतीये. यांनी ज्याच्यावर आदळलेली आहे तो हजबंड, वाईफ आणि 2 मुले, 4ही गेले, सीट बेल्ट बांधले, काही चुकी आहे. त्यामुळे यू हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल. ठीक आहे, ते मीडियन्स आहे, त्याची कर्व आहे ते वाढवतोय, मध्ये आम्ही एमबीसीबी टाकू, ते आपण डेंजरस स्पॉट्स ते आम्ही करतोच आहे, पण तरी तुम्ही यू शुड बी प्रिपेअर्ड, ऑलवेज बी व्हेरी प्रिपेअर्ड. नेक्स्ट, मी बोर नाही करत ना तुम्हाला. नेक्स्ट, हे खूप गरजेचं आहे, त्यात नाही आमची झोपच उडाली नाही सर. कसं आहे माहिती आहे, हा माझं एकच एम आहे की आता 21% कमी गेलाय ना, कारण की एक लाईफ म्हणजे खूप मोठी गोष्ट. एक लाईफ वाचला, एक मुलगा गेला तर त्याची आई,
त्याच्या होणारी पुढी फॅमिली. आता विराट आपला एक असेट आहे की नाही, विराट कोहली जर ऍक्सिडेंट मध्ये तो गेला असता, कोणीही, मी सांगतो तुम्हाला, सायरस सर गेलेच ना, काय होते ते सिंपल मिस्टेक. ते माझे टीम मेंबर बसलेले आहेत, ते खूप रिसर्च आहे, ते एनिवे ते नंतर आपण बघू कधीतरी. आता तुम्हाला अजून एक सायंटिफिक ऐकून घ्या प्लीज. का वाय दिस इज इम्पॉर्टंट, वाय दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 30च्या स्पीडवर गाडी जर आपल्याला ठोकतीये तर आपल्या डेथचे चान्सेस 10% असतात. 30च्या स्पीडवर 10% असतात. सिरियस इंजुरीचे 15, स्लाइट इंजुरीचे 75, राईट. तोच जर 50 वर जातो तर डेथचे चान्सेस किती असतो? 80%. तुम्ही आज जेव्हा बाईकने जाणार ना, ते तुमचे चौक आहे ना, त्याच्यावर तुमची स्पीड बघा. त्यासाठी आम्ही काय करतोय माहितीये, आम्ही हा एक राबवणार आहे. जिथेही चौक आहे, ठाण्याला आम्ही राबवतोय, तर जिथेही आपला चौक आहे, जिथेही चौक, जे तुम्ही आता कॉलेज मेन रोडवर जातात, तिथं लोक रोड क्रॉस करतायत, 30च्या स्पीड पाहिजे. का? कारण की गव्हर्नमेंटने रिसर्च करून हे केलेलं आहे. चुकीचा बोलतोय मी? गाव आहे तुमचे, छोटे छोटे मस्त गाव आहे बघा, रस्ते असे आणि गाव आहे, तिथं पण स्पीड काय व्हायला पाहिजे? मुलगा आहे, मुलगी आहे, छोटी लहान आहे, ती क्रॉस करते. इथं रोड आत्ता झाले ना, गाव तर तेव्हापासून होता, तर त्यावर स्पीड 30 कंपल्सरी पाहिजे. कारण की डेथचे चान्सेस फक्त 10%. ऍक्च्युली ते पण नसायला पाहिजे, पण गाडी आहे, रस्ते आहेत तर जाणार लोक. तुमच्याकडे टुरिस्ट जास्त येत आहेत, त्यांना माहित नाही की इथं कुठल्या प्रकारचे लोक आहेत. तर ब्युटिफुल कॉलेज इज अ ब्युटिफुल डिस्ट्रिक्ट, सुपर डिस्ट्रिक्ट. पण हे सगळं होतं, हे आम्ही आता राबवणार आहे. आधी बोर्ड्स लावू, नाहीतर तिकडे कॅमेरे लावून फाईन मारू. काय करू मग? आपल्याला जान वाचवायचं आहे ना. ठीक आहे, आधी डुप्लिकेट कॅमेरे लावू, तुम्ही कोणाला सांगू नका. मी फक्त सांगतोय तुम्हाला, एक्झाम्पल देतो. ईस्टर्न फ्रीवे आहे आपला, जे टाउन मध्ये जातात बरोबर, चेंबूर पासून जे मानपूर ते असं जातात, तिथं ना आधी खूप ऍक्सिडेंट व्हायचे, खूप. कारण की तो शॉर्टकट आहे, म्हणजे इकडे राहणारे लोक तिकडे पार्टी करायला जायचे, डिनरला, मीटिंग, येताना खूप पळवायचे गाडी, खूप ऍक्सिडेंट व्हायचे. तिकडे 5 कॅमेरे लावले, फक्त एकच सेट चालू आहे. मी सांगणार नाही कुठलं बंद आहे, कुठलं चालू आहे, पण त्याच्यामुळे सगळे लोक, कारण की फाईन 2000 रुपये, 5 वेळे गेलं तर 10,000 रुपये जाईल. त्यामुळे सगळे हळू लास्ट 2-3 वर्षापासून तुम्ही बघा, फेटल नाहीये, ऍक्सिडेंट आहे छोटे मोठे. कोणी गाडी सडनली ब्रेक मारला, मागून आदळलं, ते चालेल, पण फेटल नाहीये. ऍक्सिडेंट मध्ये कोणी ग्रीवियस इंजुरी होत नाही. तर हा जो पॉइंट आहे ना, सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, दर चौकवर तुम्हाला दिसतंय की आता चौक येत आहे, काय कॅडेट्स बरोबर, जान दिगाव बरोबर, बरोबर, जिथेही तुम्हाला इंटरसेक्शन दिसतंय तिथं तुमची स्पीड तुम्ही चेक करा, ऑब्झर्व करा की इथं ओव्हर स्पीडिंग आहे की नाही. तो स्पॉटचं नाव येऊन इथं द्या, आम्ही त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊ एसपी ऑफिस कडून, गॅरंटी देतो मी. आमच्याकडे जे टीम आहे, तुमचे लोकल टीम आहे, 1 मिनिट मी फक्त ओळख करून देतो. हरबंस सर, भारती मॅडम अँड मयूर सर, हे आमची टीम मेंबर्स आहेत. दे आर माय व्हॉलंटियर, दे आर फॅन्टॅस्टिक सोशल वर्क. स्वतः गाडीने काही प्रॉब्लेम झाला, स्वतः जातात, ऍक्सिडेंट झाला म्हणजे डेड बॉडी उचलले त्यांनी, त्यांचं काही घेणं देणं नाही करीत, विदाउट एनी दिस. सो वी आर देअर विथ यू. आम्ही आहे, पण आम्ही इतके डोळे नाही आमच्याकडे, आणि बॅड लक इतके सीसीटीव्ही कॅमेरे पण नाहीये. जोपर्यंत येत नाही तुम्ही आमचे सीसीटीव्ही, तुम्ही आमचे कॅमेरे. ओके, 2 पॉइंट, जसं सरांनी सांगितलं, ड्रिंक ड्रायव्हिंग दिस दॅट फाईन, पण मी परत सांगतो, ड्रिंक ड्रायव्हिंग वर जर तुम्ही कोणी माणूस प्यायलाय आणि 20ची स्पीडवर जाऊन आदळला, काय होणार आहे? काय नाही होणार, गाडी वळणार, तो पडणार, उद्या सकाळी उठणार आणि जाणार परत घरी. का? कारण की there are 2 things. One is the cause of crash, one is the cause of death. आपल्याला काय हिट करायचं आहे? कॉज ऑफ क्रॅश नाही, कॉज ऑफ डेथ. त्यासाठी जिथेही तुम्हाला चौक आहे, इंटरसेक्शन आहे, स्पीड शुड बी हाऊ मच, मेंटेन इट, एन्श्योर करा. म्हणजे तुम्हीच नाही वाच, तुमचे पुढचे जे लोक आहेत ना, त्यांचे पण लाईफ वाचा. तुम्ही ते वन्स यू कम टू नो इथं डेंजरस स्पीडिंग होतीये,
त्याचं लोकेशन घ्या, व्हॉट्सअपचं लोकेशन घ्या, सरांचं आपलं पालघरचं पोलिसांचा हे व्हॉट्सअप नंबर आहे, तिथं लोकेशन पाठवा, आम्ही फॉलोअप करू, तुम्हाला नंतरचं पण दाखवू की काय झालेलं आहे त्याचं. आता ऍक्सिडेंट ओव्हर स्पीडिंगचा जर तुम्हाला पाहिजे, जास्त थ्योरटिकल मी सांगत नाही, क्लिअर साईड ट्रायंगल पण तुम्हाला दाखवतो, फक्त बघा. कशामुळे रिएक्शन टाइम, याच्या बाबत मी तुम्हाला नंतर सांगेल. बघा, तो ड्रायव्हरला दिसला, तो मध्ये थांबला, नाहीतर असंच असतं. आता याच्यात इंजिनिअरिंग मध्ये सगळे IRC प्रमाणे स्पीटर आयलँड आहे, सगळे आहेत. Yes, sir. हा CCTV चे आहे. म्हणजे असं कोणी शूट केलेले आपल्याला जेव्हा आपल्याबरोबर होतं तेव्हा आपण बघतो ना. दुसऱ्याबरोबर काय करतो ते. हा दुसरा मला दाखवायचा होता की तुम्ही लोक खूप ट्रॅव्हल करताय, एलिव्हेशन ब्रिजचा आहे, मला एक दाखवायचं आहे, रोड सेफ्टीचा असो नसो, पण हा एक खूप डेंजरस आहे. सीडीवर उतरताना जिन्यावर कधी यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल, व्हेरी व्हेरी केअरफुल. हा त्याच्यानंतर आलं त्यामुळे ठीक आहे. तर आता मेजर कॉज तुम्हाला समजलंय काय आहे? ओव्हर स्पीडिंग. कारण की तुमचा रिॲक्शन टाइम मॅच होणार नाहीच होणार. तुम्ही कुठलीही गाडी हे करा आणि 100% काय होणार. तुम्ही पाहिलं कसं कसं ऍक्सिडेंट होतात. त्यामुळे ना मी अजून असा व्हिडिओ दाखवत नाही ना तुमच्या घरी व्हॉट्सअपवर कंटिन्युअस, कारण की मला 50% कमी करायचे नेक्स्ट इयर आणि 0 फॅटॅलिटी करायचं 2030 पर्यंत. त्यामुळे तुम्ही हे खूप थोडासा सिरियसली घ्या. हा व्हिडिओ आहे ना, हे मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा तुम्ही टू व्हीलर चालवताय किंवा सायकल चालवताय, या बस आहे त्यामुळे त्याला दिसला, पण तो जो झोन आहे ना तो डेड झोन, त्याला दिसत नाही, तो ब्लाइंड झोन आहे. जो कंटेनर चालवतोय त्याला एक पर्टिक्युलर पार्ट आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही गाडी चालवताय, बाईकवर जाताय ना, एक पर्टिक्युलर पॉइंट वर त्याला दिसत नाही. 2 टायर्सला 5 मीटर जर तुम्ही सोडले, मधला जो पॉइंट आहे तिथं काहीच दिसत नाही, काहीच नाही. तर तो स्पॉटवर बाईक नाही यायचा, मागे घ्या किंवा ओव्हरटेक करून जा. आलं का लक्षात? तुम्ही बाकी लोकांना पण सांगा, स्टार्टिंग ते म्हणजे मेजर करायची गरज नाही जाऊ की बसमध्ये एक्झॅक्टली 5 मीटर कुठला आहे. एक अंदाजे मधला पार्ट आहे तो विजिबल नसतो अनफॉर्च्युनेटली. कंटेनर्स मध्ये हे मोठे त्यांना, तर तिकडं कधी जायचं नाही, मागे किंवा ओव्हरटेक. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, मी आता जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही.
तुमचे क्वेरीज आहे, काही क्वेश्चन्स आहे, मला सांगा. तुम्हाला जे मी पॉईंट सांगितले ते मी इथं एक नंबर देऊन टाकेल व्हॉट्सअपचा. तिथं तुम्हाला कुठले असे पॉईंट्स दिसत आहेत, तुम्ही फक्त लोकेशन म्हणजे करंट लोकेशन जसं आपण पाठवतो तसं करंट लोकेशन तिथं पाठवत जा. चांगलं होईल आणि आम्ही खूप काही करू शकतो. कोणाला काही क्वेरी आहे बिंदास विचार, एनी क्वेरी.